नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेक्नॉलॉजी इन इव्हेंट मॅनेजमेंट हा पॉईंट पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट पाहायचा आहे अगोदर रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन इव्हेंट मॅनेजमेंट आणि नंतर मग आपण इम्पॉर्टन्स इन टेक्नॉलॉजी इन इव्हेंट मॅनेजमेंट हा आपण पॉईंट पाहू. यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे रोल. First point under the role, that is save time. Event management software can be help you the focus on the most important aspect of the planning. The software arranges data for you so that it is easy for you to use. This way you will not waste time arranging anything. You can immediately start working on the की पार्ट्स ऑफ द इव्हेंट. म्हणजे तुमच्याकडे असणारे जे काही महत्त्वाचे घटक असतील त्या घटकांवरती तुम्हाला सहजरित्या आणि लगेच कार्य सुरू करता येऊ शकतं आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप कमी कालावधी लागू शकतो, म्हणजे तुमचा वेळ वाचू शकतो, याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे काय, तर तुमच्याकडे असणारे जे काही प्लॅनिंगचं टूल आहे ते प्लॅनिंगचं टूल जर तुम्ही यूज केलं तर त्या प्लॅनिंगच्या टूलनुसार तुमच्याकडे असणारे अमाऊंट्स असतील. आता तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या ज्या काही इव्हेंट्स असतील त्यामध्ये तुम्हाला किती खर्च आलेला आहे त्याचा कंपॅरिझन आत्ताच्या इव्हेंटबरोबर करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागू शकतो याचं बजेट तुम्ही तयार करू शकता आणि यासाठी तुम्हाला कॉस्ट कशी कमी करता येईल याचा देखील विचार करता येऊ शकतो. म्हणूनच आपण हा सेकंड पॉईंट रोलमध्ये घेतलेला आहे तो म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि याच्या माध्यमातून तुम्ही कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करत असता. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ते म्हणजे बेटर कम्युनिकेशन. तुम्हाला तुमचा जो क्लायंट असणार आहे त्याच्याबरोबर देखील चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे. तुमची जी टीम तिथं कार्य करत असणार आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन ठेवणं गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीचं कम्युनिकेशन तुम्ही चांगल्या पद्धतीनं ठेवलं तर तुम्हाला चांगलं या इव्हेंटमधून फायदे मिळू शकतात, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला इव्हेंट तो सक्सेसफुल करता येऊ शकतो जर तुम्ही कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीनं करत असाल तर. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय ते म्हणजे बेटर नेटवर्किंग. आता सोशल मीडिया आपल्याला सहजरित्या यूज करता येऊ शकते आणि याच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या काय करू शकता, सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता. नंबर ऑफ पीपल्सपर्यंत तुम्ही काय करू शकता, पोहोचू शकता आणि याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की बेटर नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त फायदे कसे मिळवता येऊ शकतील. आपण फेसबुकवरती किंवा ट्विटरवरती किंवा इतर सोशल मीडियावरती काय करू शकतो, आपल्या इव्हेंटची पब्लिसिटी करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकतो. या सगळ्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे बेटर नेटवर्किंगच्या माध्यमातून. ओके, आपण नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट रोलमध्ये पाहतोय तो म्हणजे बेटर प्लॅनिंग. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एखादा जर इव्हेंट आपल्याला ऑर्गनाईज करायचा असेल तर तो इव्हेंट ऑर्गनाईज करणं एवढी सोपी गोष्ट नाही. जर त्याच्यामध्ये तुम्ही योग्य पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं नसेल तर तुम्हाला तो इव्हेंट ऑर्गनाईज करून त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं तुम्हाला तो कंप्लीट करता येत नाही. म्हणजेच तुम्हाला योग्य पद्धतीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला एखादा इव्हेंट कंप्लीट करता येत नाही किंवा चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल इव्हेंट मॅनेजमेंट त्याचं करता येत नाही. आणि टेक्नॉलॉजीचा आपल्याला जर यूज करायचा असेल तर आपल्याला माहीत आहे की अटेंडन्स आपल्याला सिस्टीम लावता येऊ शकते. सहजरित्या आपल्याला ते सहज समजू शकतं की सेल्फ सर्व्हिस सिस्टीम असेल, अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस आपल्याला काय करता येऊ शकतात, लावता येऊ शकतात या इव्हेंट्समध्ये. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. यामध्ये आपल्याला या सगळ्या 5 गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की टेक्नॉलॉजीचा रोल काय आहे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये. तर वेळ वाचवण्यासाठी, कॉस्ट कमी करण्यासाठी म्हणजे खर्च कमी करण्यासाठी, चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन करण्यासाठी, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे बेटर नेटवर्किंग आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी म्हणजे बेटर प्लॅनिंग, यासाठी आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंट फायदेशीर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे इम्पॉर्टन्स. टेक्नॉलॉजीचं काय महत्त्व आहे आपल्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये याचा आपल्याला विचार करायचा. यामध्ये आपण इन्क्रीज्ड ऑडियन्स एंगेजमेंट हा पॉईंट पाहतोय. यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इन्क्रीज्ड ऑडियन्स एंगेजमेंट म्हणजे काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा इव्हेंट जर आपल्याला कंप्लीट करायचा असेल तर त्या इव्हेंटमध्ये ऑडियन्स काय झाले पाहिजेत, कंटिन्युअसली तुम्हाला
कधीही त्यांना बोर नाही झालं पाहिजे, त्यांना योग्य पद्धतीची ट्रीटमेंट तिथं देणं गरजेचं आहे. ऑडियन्स जर चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर ऑडियन्सला चांगल्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट दिलेली असेल तर तुम्हाला तिथून पुढे योग्य पद्धतीनं तुमचा इव्हेंट कंप्लीट करता येऊ शकतो, याचा देखील विचार करता येईल. आणि म्हणून इन्क्रीज्ड ऑडियन्स एंगेजमेंटसुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण दुसरा पॉईंट पाहतोय तो म्हणजे मेजरिंग सक्सेस. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो की आपल्याला आपला इव्हेंट कशा पद्धतीनं आपण ऑर्गनाईज केलेला होता यासाठी ते मेजर करता येऊ शकतं, मोजता येऊ शकतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादा इव्हेंट जर आपल्याला कंप्लीट करायचा असेल तर तो इव्हेंट कंप्लीट करत असताना आपल्याकडे तो इव्हेंट कशा पद्धतीनं कंप्लीट झालेला आहे याचं सक्सेस मोजणं गरजेचं आहे. तो इव्हेंट चांगल्या पद्धतीनं जर एक्झिक्यूट केला झालेला असेल, तो इव्हेंट जर आपण चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज केलेला असेल तर आपल्याला पुढील क्लायंट सहजरित्या मिळू शकतात, याचा देखील विचार करता येऊ शकतो. म्हणून मेजरिंग सक्सेस हा एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये आपल्याला पाहता येऊ शकेल. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट पाहतोय तो म्हणजे कन्सिस्टंट कम्युनिकेशन. आपल्याकडे असणारे जे काही व्यक्ती असतील त्या सगळ्या व्यक्तींबरोबर आपल्याला कंटिन्युअसली कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे, संभाषण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला आपला जो इव्हेंट आहे तो चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करता येणार नाही. जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस सहजरित्या आपल्याला कंप्लीट करता येऊ शकतात या कन्सिस्टंट कम्युनिकेशनच्या माध्यमातून. म्हणून हे कन्सिस्टंट कम्युनिकेशनसुद्धा आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि टेक्नॉलॉजीचा काय रोल आहे तर टेक्नॉलॉजीमुळं त्याच्यामध्ये पर्सनलाइज्ड कम्युनिकेशन करता येऊ शकतं, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट आणि सेकंड लास्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे गॅदरिंग युजफुल इन्साइट्स. याच्यामध्ये आपल्याकडे असणारे जे काही घटक असतील म्हणजे टेस्टिंग अँड मेजरिंग इज समथिंग दॅट इज थिअरी वी शुड अप्लाय टू एव्हरी बिझनेस ऑपरेशन दॅट इज कॅरीड आउट. म्हणजे आपल्याकडे असणारे जे काही घटक असतील त्याच्यामध्ये टेस्टिंग घेणं गरजेचं आहे, त्याचं मेजरमेंट करणं गरजेचं आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बिझनेस ऑपरेशन्स योग्य पद्धतीनं कंप्लीट करता येऊ शकतात, याचा देखील आपल्याला विचार करता येईल. त्याचबरोबर आपण नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट पाहतोय या टॉपिकमधला तो म्हणजे मेकिंग अँड इम्पॅक्ट. आपण ज्यावेळेस एखादी टेक्नॉलॉजीचा यूज करत असतो त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी यूज करत असताना आपल्याकडे असणारे जे काही इव्हेंट्स असतील ते इव्हेंट्स योग्य पद्धतीनं कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लाईटिंग असेल, साऊंड असेल, व्हर्च्युअल एक्सपिरियन्सेस असतील, या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. VR असतील किंवा AR एक्सपिरियन्सेस असतील किंवा इतर काही घटक असतील की ज्याचा वापर आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून स्मार्टली करू शकतो. प्रोजेक्शनसाठी आपल्याला विचार करता येऊ शकेल आणि यासाठीच आपल्याला मार्किंग अँड इम्पॅक्ट म्हणजे या सगळ्यांचा परिणाम काय झालेला आहे, या सगळ्यांचा फायदा आपल्याला काय झालेला आहे किंवा तोटा झालेला आहे याचा देखील आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मेजरमेंट करता येऊ शकतं. आणि टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त क्लायंट्स याच्यानंतरच्या इव्हेंटला सुद्धा मिळू शकतात, याचा देखील विचार करता येऊ शकतो. आपण तिसऱ्या टॉपिकमध्ये एखादा इव्हेंट कसा एक्झिक्यूट करायचा या संदर्भात माहिती घेतलेली आहे. फोर्थ अँड लास्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करतो आहे. थँक्यू.